एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील मुंबईतून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जाते। जलील उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत मिळत आहेत। एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्याकडे आपण मुंबईतून लढण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती खुद्द इम्तियाज जलील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे। मग खरंच इम्तियाज जलील असं करणार आहेत का? आणि मग इम्तियाज जलील जर उत्तर मुंबईतून उतरणार असतील तर त्यांच्यासमोर नेमकं कोणते समीकरण आव्हानं असतील जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश, आपण सर्वजण पाहताय नवराष्ट्र। इम्तियाज जलील हे छत्रपती संभाजीनगरचे खासदार आहेत। 2019च्या लोकसभा निवडणुकीत ते चंद्रकांत खैरे यांचा पराभव करून निवडून आले होते। महाराष्ट्रातून एमआयएमचे ते एकमेव खासदार आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुंबईतील एमआयएम नेते कार्यकर्त्यांनी बैठक झाली। या बैठकीत निवडणुकीबाबत विविध मुद्द्यावर चर्चा झाली। कार्यकर्त्यांनी आपल्याला मुंबईतून लढण्याचा आग्रह केला असं जलील यांनी स्वतः सांगितले। इम्तियाज जलील उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर इथली लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे। उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचं समीकरण बघायचं झालं तर सध्या या मतदारसंघातून भाजपचे गोपाळ शेट्टी हे सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून गेले। 2014 आणि 2019 अशी त्यांची टर्म आहे। 2019 काँग्रेसकडून उर्मिला मातोंडकर यांना रिंगणात उतरवण्यात आलं होतं, परंतु त्यांना पराभवाचा धक्का बसला। मात्र त्याआधी उत्तर मुंबई लोकसभा गड 2 वेळा काँग्रेसकडे होता। 2004 मध्ये अभिनेता गोविंदा तर 2009 मध्ये संजय निरुपम यांनी काँग्रेससाठी ही जागा जिंकली होती। आता महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा पुन्हा काँग्रेसला सुटण्याची चिन्ह आहेत। या लोकसभेअंतर्गत बोरीवली, दहिसर, मागठाणे, कांदिवली पूर्व, चारकोप, मालाड पश्चिम असे 6 विधानसभा मतदारसंघ येतात। त्यात भाजपचे 4 आमदार आहेत तर शिंदेंच्या शिवसेनेचा 1 आमदार आहे। काँग्रेसचा एकमेव आमदार अस्लम शेख हे असून त्यांचेही तळ्यात मळ्यात असल्याचं बोललं जाते। अशा परिस्थितीत काँग्रेस विरुद्ध भाजप विरुद्ध एमआयएम अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता जर एमआयएमचे इम्तियाज जलील मुंबई उत्तरमधून निवडणुकीत उतरले तर होत आहे। परिणामी काँग्रेसलाच मतविभाजनाचा फटका बसू शकतो, कारण गेल्या लोकसभेला शेट्टींनी 4.5 लाखाहून अधिक विक्रमी मताधिक्य मिळवलं होतं। दरम्यान छत्रपती संभाजीनगरमधून एमआयएमने कोणताही उमेदवार उभा केला तर तो निवडून येईल असा विश्वास इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलाय। बदलत्या परिस्थितीनुसार एमआयएम इतर ठिकाणी पक्षविस्तार करण्यासाठी प्रयत्न करत आहे। यासाठी मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासोबत बैठक झाली। 18 तारखेला ओवैसींचा अकोल्यात सभा असून त्यावेळी मतदारसंघाबाबत स्पष्ट निर्णय होईल असंही सांगण्यात आले। मुंबईतील 4 लोकसभा मतदारसंघावर एमआयएमचं लक्ष आहे। याशिवाय छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, धुळे, नांदेड, विदर्भातील 2 मतदारसंघ, मराठवाडा आणि मुंबई अशा जवळपास 10 जागावर एमआयएम लोकसभेची तयारी करत असल्याचं बोललं जात आहे। मुंबईतील मोठमोठे नेते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भाजपामध्ये गेले आहेत, त्यामुळे मुंबईत पक्षविस्तार करत खासदार निवडून देण्याची इच्छा इम्तियाज जलील यांनी स्वतः बोलून दाखवली आहे। आमच्यावर जे कोणी भाजपची बी टीम असल्याचा आरोप करत होते तेच आज भाजपसोबत गेले आहेत। सुरुवातीपासून अशोक चव्हाणांसारखे नेते आरएसएसशी संबंधित आहेत। फक्त सेक्युलरिझमचा बुरका ओढून ते लोकांचा राजकारणासाठी वापर करत आहेत, खेळ होत आहे असा घणाघातही यावेळी इम्तियाज जलील यांनी केलेला पाहायला मिळतो। परंतु जर इम्तियाज जलील हे मुंबई उत्तरमधून निवडणुकीच्या रणांगणात रिंगणात उतरले तर त्याचा फटका हा काँग्रेसलाच बसू शकतो आणि काँग्रेस जे उमेदवार देईल किंवा महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्याचा त्याला फटका बसल्याने कदाचित गोपाळ शेट्टी किंवा भाजपचे जे उमेदवार असतील ते पुन्हा एकदा इथून निवडून येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे इम्तियाज जलील हे जर उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवतील तर त्याचा फटका हा पर्यायाने महाविकास आघाडीला बसू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते। यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं? एमआयएमचे इम्तियाज जलील उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील का? नक्की कमेंट करून सांगा। अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र। चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलचा प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा।